नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी विषयाच्या इयत्ता 9वीच्या 2.4 प्लीज लिसन या कवितेचे ॲप्रिसिएशन बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ॲप्रिसिएशन हा घटक तुम्हाला एकूण 5 मार्कांसाठी विचारला जातो. ॲप्रिसिएशनमध्ये तुम्हाला एकूण 5 घटक विचारले जातात. त्यामध्ये पहिला घटक आहे टायटल ऑफ द पोएम. विद्यार्थी मित्रांनो, टायटल ऑफ द पोएममध्ये आपल्याला कवितेचे शीर्षक सांगायचे आहे. या कवितेचे शीर्षक आहे प्लीज लिसन. ॲप्रिसिएशनमधला दुसरा महत्त्वाचा घटक आहे पोएट ऑफ द पोएम. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता कोणी लिहिली आहे हे माहीत नसल्याकारणाने इथे पोएट ऑफ द पोएम हे अननोन आहेत. तिसरा महत्त्वाचा घटक आहे राईम स्कीम ऑफ द पोएम. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेला कुठल्याही प्रकारची राईम स्कीम नसल्यामुळे आपण लिहिणार आहोत देर इज नो राईम स्कीम इन दिस पोएम. चौथा मुद्दा आहे फिगर ऑफ स्पीच. या कवितेमधील ओळींमध्ये कुठली फिगर ऑफ स्पीच वापरलेली आहे ते आपल्याला सांगायचे आहे. या कवितेतील ओळींमध्ये फिगर ऑफ स्पीच वापरण्यात आलेली आहे ती म्हणजे रिपिटेशन आणि अलिट्रेशन. पाचवा आणि शेवटचा मुद्दा आहे थीम ऑर सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेची थीम पुढीलप्रमाणे आहे. द थीम ऑफ द पोएम इज बेस्ड अपॉन चाइल्ड अँड इट्स पॅरेंट्स कन्व्हर्सेशन. या कवितेची जी थीम आहे ती तो लहान मुलगा आणि त्याचे आईवडील यामधल्या संभाषणावर आधारित आहे. चाइल्ड वांट दॅट हिज पॅरेंट्स हिअर हिज पॅरेंट्स पेशन्सली अँड सायलेंटली व्हॉट ही वॉन्ट टू से. इथे तो मुलगा काय म्हणत आहे हे त्याच्या आईवडिलांनी शांतपणे आणि संयमाने ऐकून घ्यावे अशी त्याची इच्छा आहे. बट विदाऊट दॅट हिज पॅरेंट्स गिव्ज हिम ॲडवाईस दॅट ही हेट्स